तर शिंदेंकडे पर्याय नव्हता। शिंदेना हायकमांडचा आदेश पाळावा लागला। शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांनी हा टोला लगावलाय। कातडी वाचवण्यासाठी, खटले थांबवण्यासाठी शिंदेना सरकारमध्ये जावं लागलं। गुलाबराव पाटलांनी शिंदेंचा उपमुख्यमंत्री पदाचा किस्सा सांगितल्यानंतर संजय राऊतांनी हा निशाणा साधलाय। डीसीएम होण्याकरता शिंदे साहेबांनी नकार दिला, त्यावेळेस टीव्हीवर बातम्या चालत होत्या, पण आम्ही सगळ्यांनी डीसीएम सरांना विनंती केली की आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे, कारण की एकनाथ शिंदे नावाच्या चेहऱ्याने हे सरकार येण्यामध्ये फार मोठी ताकद होती। त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये असलं पाहिजे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या हायकमांडचा मान राखला। त्याच हायकमांडचा आदेश एकनाथ शिंदे यांना पाळावा लागला। त्यांनी जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नसतं तर त्यांनी काय केलं असतं? काय केलं का? त्याचे पर्याय काय होते? त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता। आपली कातडी वाचवण्यासाठी, आपल्यावरचे खटले थांबवण्यासाठी किंवा पुढे जो त्रास होणार आहे तो होऊ नये यासाठी त्यांना सरकारमध्ये जाणं याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता। ते गेले। त्यांचा प्रश्न आहे, त्यांचं राजकारण आहे।